हाय फ्रेंड्स, विकास अकाउंटन्सीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण मागचा लेक्चर थेअरीचा बघितला होता, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यातलेच आपल्याला आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट करायचे आहेत. तर हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा की यूट्यूबला फुकटाच चालू आहे. ओके, न्यू सिलेबसप्रमाणे एवढंच लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट. थेरी लेक्चर चालू असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला काही गोष्टी नोट डाऊन कराव्याच लागतील, कारण की एखादा विषय समजण्यासाठी मित्रांनो त्याला बेसिक गोष्ट कळणं खूप महत्त्व आहे. त्यातल्या बेसिक गोष्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावरती डिपेंड असतं पुढे विषय कसा समजेल ते. ओके, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन कॅपिटल मेथड असतात. फर्स्ट असते ती फिक्स कॅपिटल मेथड अँड सेकंड असते ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर हे प्रोफॉर्मा मी तुम्हाला काय करायला लावले होते, नोटबुकमध्ये नोट डाऊन करण्यासाठी सांगितले होते. आय होप तुम्ही केले असतील. नेक्स्ट, आता इथे काय दिसतंय आपल्याला, प्रोफॉर्मा ऑफ फिक्स कॅपिटल मेथड, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड पार्टनर्स करंट अकाउंट. मी तुम्हाला मागच्या वेळेसच बोललो होतो, फिक्स कॅपिटल मेथडमध्ये दोन अकाउंट असतात, कॅपिटल मेथड, कॅपिटल अकाउंट अँड करंट अकाउंट. तर कॅपिटलमध्ये काय असतं, ज्यांनी जे जे कॅपिटल आणलं आहे, ज्या पार्टनर्सनी त्यांच्या इथे नावं येतील. अँड करंट अकाउंटमध्ये काय काय ट्रान्झॅक्शन झाले ते सर्व येईल. आता क्रेडिट साईडला काय दिसतंय तुम्हाला, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी अँड कमिशन. पार्टनर्सला जे पण काय दिलं असेल ते ह्या साईडला येईल. अँड डेबिट साईडला काय येईल, ड्रॉइंग्स, पर्सनल यूजसाठी जर पैसा घेतला असेल अँड काइंड जे असेल ते वस्तू वगैरे, तर कुठल्या साईडला येईल, डेबिट साईडला. आणि आणखी काय येईल या डेबिट साईडला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ओके, लॉस असेल तर इकडे येईल, प्रॉफिट असेल तर या साईडला येईल. क्लिअर इथपर्यंत. अँड त्याच्यातलं कॅपिटल मेथडमध्ये दुसरा टाईप सांगितला होता मी मित्रांनो, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. या ठिकाणी तुम्ही बघत असणार, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंट असतं फक्त, आणि जे करंट अकाउंटमध्ये फिक्स कॅपिटल मेथडमध्ये असतं ते तसं या ठिकाणी येत असतं. क्रेडिट साईडला बघा तुम्ही, कॅश, ॲडिशनल किंवा जे असेल ते बॅलन्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन. नेक्स्ट, ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, याप्रमाणे या ठिकाणी दिलेलं असतं. क्लिअर इथपर्यंत. आता आपण स्टार्ट करणार आहोत प्रॉब्लेम नंबर 1. कुठला, प्रॉब्लेम नंबर 1. त्यापैकी दोघं आपल्याला काय करायचे आहेत, फिक्स कॅपिटल मेथड अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडप्रमाणे सॉल्व करायचं आहे. बघू. आता या ठिकाणी बघा, प्रॉब्लेम दिला आहे फर्स्ट. एक्झाम्पल नंबर 1. Anand and Bharat are partners sharing profits and losses in the ratio 2:3 on 1st April 2019. The capital balance are Anand 60 and Bharat 30. Their drawings are 12,000 and 10,000 respectively. आता बघा, लक्षात घ्या, कुठलाही प्रॉब्लेमचा मध्ये सर्वात महत्त्वाचं बघायचं असतं की कोण कोण पार्टनर आहेत. किती पार्टनर आहेत, 2 आहेत, आनंद अँड भारत. त्यानंतर त्यांच्या शेअरिंग प्रॉफिट रेशो बघायचा असतो. तो कसा दिला आहे, 2:3. जर हा दिलेला नसेल तर काय असतं, इक्वल असतं, 50-50%, 1:1 दिलेला असतो. आणि आपलं अकाउंटिंग इयर स्टार्ट होतं 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020, म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020. अशा प्रकारे 12 मंथचं आपलं काय असतं, अकाउंटिंग इयर असतं. तर त्यापैकी दोघांनी पार्टनरांनी काय आणलं आहे, कॅपिटल आणलं आहे. आनंद किती, 60,000 आणि भारतने किती, 30,000. ओके, कॅपिटल बॅलन्स 60,000 आणि 30,000. तर बघू आता, बघा हे आता क्वेश्चन दिला आहे, तर यामध्ये आता सुरुवात कशी करायची ते अगोदर बघू. या ठिकाणी कुठली कुठली मेथड सांगितली आपल्याला, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अँड फिक्स कॅपिटल मेथड. तर याप्रमाणे इथे अगोदर लिहून घ्यायचं. एक्झाम्पल नंबर 1, यातली पहिली मेथड आहे आपली फिक्स कॅपिटल मेथड. क्लिअर. अँड सेकंड आहे आपले फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. अगोदर हे पूर्ण करून घेऊ आपण. फिक्स कॅपिटलमध्ये काय काय येतं बघा, पर्टिक्युलर्स, इथे काय येतं, पार्टनरचं नेम, कोण आहे मग, आनंद, कोण आहे, आनंद. अँड सेकंड कोण आहे,
भारत, रुपीज आणि रुपीज अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला लिहायचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. नेक्स्ट ह्या साईडला पण काय येईल, आनंद, रुपीज अँड भारत, रुपीज. ह्या साईडला येईल डेबिट, ह्या साईडला येईल क्रेडिट. ओके. आता हे कुठलं अकाउंट आहे, मी सांगितलं तुम्हाला फिक्स कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट येत असतात. त्यातलं पहिलं अकाउंट हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड दुसरं कुठलं येत असतं, पार्टनर्स करंट अकाउंट. क्लिअर आहे. आता ह्या अकाउंटला पण अगोदर बनवून घेऊ आपण. ह्या साईडला काय येईल डेबिट, राईट साईडला काय येईल क्रेडिट. इथे काय येईल पर्टिक्युलर्स, इथे कोण आहे आनंद अँड सेकंड भारत. ह्या साईडला काय आहे आनंद अँड ह्या साईडला काय येईल भारत, रुपीज रुपीज. क्लिअर आहे इथपर्यंत. बट ही कुठलं आहे फिक्स कॅपिटल मेथड. क्लिअर आहे इथपर्यंत. अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त काय येतं, एकच अकाउंट येतं. मग ते कुठलं येतं, पार्टनर्स कुठलं येईल कॅपिटल अकाउंट. ओके. याला बी असंच लिहायचं डेबिट क्रेडिट. इथे कोण येईल पार्टनर, आनंद, रुपीज, भारत, रुपीज. इथे काय येतं पर्टिक्युलर्स, इथे काय येईल आनंद, रुपीज अँड सेकंड भारत, रुपीज. हे अगोदर तुम्ही नोटबुकमध्ये आता याचं नेक्स्ट लेक्चरपासून अगोदरच तयार ठेवायचं. पर्टिक्युलर्स, इथे पण राहिलं आपलं पर्टिक्युलर्स, या ठिकाणी पण राहिलं आपलं पर्टिक्युलर्स. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके. आता आपण 2 मेथड प्रमाणे सॉल्व करणार आहेत. एक हे फिक्स कॅपिटल मेथड अँड सेकंड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड इथे हे लिहायचं राहिलं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ओके. आता आपण बघू पार्टनर्स किती आहेत, 2 आहेत. त्यांचं आत्ता आपण वाचलं की त्यांनी कॅपिटल किती आणलं आहे 60,000 अँड 30,000. तर काय करणार मग, इथे लिहायचं बाय बॅलेन्स ब्रॉड डाऊन किती 60,000 आणि भारतने किती आणले 30,000. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट पुढे काय म्हणतो तो शेअरिंग प्रॉफिट अँड रेशो किती दिलेला आहे. आता इथे लिहून घ्यायचं वर्किंग नोट शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस रेशो असं लिहून घ्यायचं आठवणीसाठी. ओके. किती आहे 2H3. क्लिअर इथपर्यंत. आता प्रॉब्लेम बघू पुढे काय म्हणतो तो. हे बघा मित्रांनो पुढे काय म्हणतोय तो बघा. देअर ड्रॉइंग्स आर 12,000 अँड ₹10,000 रिस्पेक्टिवली. आता 12,000 कोणाची, अगोदर कोणाचं नाव आहे आनंदचं, आणि 10,000 कोणाची मग नंतरून कोणाचं नाव आहे भारतचं. क्लिअर इथपर्यंत. आता ड्रॉइंग किती आहे, एकाने 12 आणि एकाने किती 10. ड्रॉइंग म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे पर्सनल यूजसाठी केलेला खर्च. ॲज पर द ॲग्रीमेंट, ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे पार्टनर्स आर अलाउड 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज टू बी चार्ज 12% पर ॲनम. आता यांनी काय केलेलं आहे 12,000 आणि 10,000 ड्रॉइंग घेतली आहे. नंतर तो म्हणतो की इंटरेस्ट ऑन कॅपिटलवरती इंटरेस्ट किती लावायचं आहे 10%, आणि जे ड्रॉइंग घेतलेली आहे त्याच्यावरती किती लावायचं आहे इंटरेस्ट 12%. आता ते बघू कसं येतं ते. फर्स्ट काय म्हणतो तो ड्रॉइंग घेतली.
तर ड्रॉइंग कुठे येत असते, तुम्हाला मी प्रोफॉर्मा लिहायला लावला होता, तो एकदा सर्वच अचानक पाठ होणार नाही. तर बघा या ठिकाणी दिसतंय कुठल्या साईडला आहे, डेबिट साईडला आहे ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठल्या साईडला आहे, क्रेडिट साईडला आहे. तर त्याप्रमाणे आता बघू आपण. बघा लक्ष द्यायचं आहे, इथे काय लिहिणार, 2 ड्रॉइंग अकाउंट. किती घेतली आनंदने, 12, आणि भारतने 10,000. क्लिअर इथपर्यंत. तो पुढे काय म्हणतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढू. फर्स्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता या ठिकाणी किती पार्टनर आहेत, 2 आहेत. फर्स्ट आहे आनंद, यांनी किती दिलेत पैसे, 60,000. ओके, तर ह्याचं बघू, 60,000 इंटू किती पर्सेंट सांगितले होते मित्रांनो, बोला किती पर्सेंट, 10% अपॉन 100. क्लिअर आहे इथपर्यंत. अँड सेकंड पार्टनर होता तो भारत. भारतने किती आणलेत कॅपिटल, 30,000. मग याचं कसं लिहिणार तुम्ही, 30,000 इंटू 10% अपॉन 100. क्लिअर. करा मग कॅल्क्युलेशन करा. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, किती राहिले मग, 6,000. आनंदचं किती राहिलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, 6,000. एक कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, इकडे किती राहिले, 3,000. क्लिअर आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आलं मग, एकाचं 6,000, एकाचं किती आलं, 3,000. आता बघू इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठे येतं, क्रेडिटला, करंट अकाउंटच्या क्रेडिटला. मग या ठिकाणी आपलं कुठलं अकाउंट आहे, हे कॅपिटल, आणि हे कुठलं आहे, करंट. मग इथे काय लिहिणार, बाय इंटरेस्ट ऑन कशावर, कॅपिटल. किती आहे, 6,000 अँड 3,000. ओके, पुढे काय म्हणतोय तो, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. सेकंड आहे मग आपलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. फर्स्ट कोणी आहे, आनंद. आनंदने किती काढलेत, 12,000. तर याची मांडणी करू, 12,000 इंटू किती पर्सेंटने, 12% अपॉन 100 इंटू. क्वेश्चनमध्ये कुठे दिलं आहे का तुम्हाला, क्वेश्चनमध्ये कुठेही दिलेलं नाही आहे की किती महिन्यासाठी आहे, डेट दिलेलं नाही. तर अशा वेळेस सिच्युएशनमध्ये काय करायचं, 6 मंथचं घ्यायचं. किती मंथपैकी, 12 मंथपैकी. क्लिअर इथपर्यंत. तर करा हे सॉल्व. 2 शून्य कट, 2 शून्य कट, 12 कट, 12 कट. ओके, मग इथे किती उरले, 120 गुणिले 6 बरोबर 6 शून्य शून्य, 6 दुने 12, 1 हातच्या 6, 1 6 आणि 1 7. किती आलं मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, आनंदचं 720. त्याचप्रमाणे सेकंड पार्टनर कोण आहे, भरत. भरतने किती घेतलेली ड्रॉइंग, 10,000 इज इक्वल टू 10,000 इंटू 12%, पर्सेंटेज काढण्यासाठी अपॉन 100 इंटू 6 मंथ अपॉन 12. येथे पण सेम 2 शून्य कट, 2 शून्य कट, 12 कट, 12 कट. किती उरले इथे, 100 इंटू 6, 600 रुपये. किती आला मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, आनंदचा आला 720 अँड भारतचा आला 600. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कुठल्या साईडला लिहितो आपण, तुम्हाला मी अगोदर प्रोफॉर्मा दाखवला आहे आणि लिहायला पण लावला आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कुठल्या साईडला आहे, डेबिट साईडला, पार्टनर करंट अकाउंटला. तर या ठिकाणी कुठे लिहिणार, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. किती आनंदचा 720 अँड भारतचा किती आहे 600. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट पुढे क्वेश्चन काय म्हणतो बघू. बघा पुढे काय म्हणतो तो, आनंद गेट सॅलरी 2,500 पर मंथ अँड भारत इज एंटिल टू गेट कमिशन 3% ऑन नेट सेल्स विच ₹5 लाख. आता
आनंदला काय दिली जाते? सॅलरी 2500 पर मंथ. आणि आपलं अकाउंट किती दिवसांचं असतं, किती मंथचं असतं? 12 मंथचं, 12 महिन्यांचं. ओके. आणि कमिशन कोणाला दिलं जातं आहे? भारतला 3%. किती लाखावर? 5 लाखावर. किती लाखावर? 5 लाखावर. आता ते बघू कसं आपण कॅल्क्युलेशन करायचं ते. आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय? सॅलरी कोणाला दिली आपण? सॅलरी आनंदला. किती प्रमाणे? 2500 पर मंथ. मग एका वर्षात किती मंथ येतात? 12 मंथ येतात. किती मंथ? 12 मंथ येतात. त्यामुळे 2500 गुणिले 12 बरोबर 1200, 1200, 12 पंचे 60, 60शी 0, 6 काय येईल? हच्चा. 12 1 12, 12 2 24 ने 6 30. किती आले मग मित्रांनो? 30,000. त्याचप्रमाणे कमिशन कोणाला दिलेलं आहे आपण? कोणाला दिलं आहे कमिशन? भारतला किती दिलेलं आहे कमिशन? ॲट 3%. किती लाखावरती? 5 लाखावरती. क्लिअर इथपर्यंत? मग हे कसं काढणार? 5 लाख इंटू 3% अपॉन पर्सेंटेज काढण्यासाठी 100. 2 शून्य गट 2 शून्य गट. हे किती झाले? 5,000 गुणिले 3 बरोबर किती झाले मग? 15,000 रुपये. क्लिअर इथपर्यंत? याला किती आलं मग कमिशन? 15,000. आणि सॅलरी किती आली आनंदला? 30,000. आता सॅलरी आणि कमिशन कुठल्या साईडला येत असतं? बघा या ठिकाणी क्रेडिट साईडला आहे, करंट अकाउंटला. बाय सॅलरी अँड कमिशन. तर लिहून घ्यायचं आहे मग सॅलरी अँड कमिशन. बघा या ठिकाणी लिहिलं आहे बाय सॅलरी. कोणाची? आनंदची. त्यामुळे इथे काय येणार? डॅश येणार. क्लिअर? आणि कमिशन कोणाचं आहे? भारतचं आहे. त्यामुळे इथे काय येणार? डॅश येणार. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. नेक्स्ट पुढे प्रॉब्लेम काय म्हणतो ते बघूया. पुढे काय म्हणतोय प्रॉब्लेम? द फर्म प्रॉफिट इज ₹60,000. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर द इयर 31 मार्च 2019 अंडर फिक्स कॅपिटल मेथड अँड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला? कॅल्क्युलेशन करायचे. मग तो पुढे काय म्हणतोय की 2 अकाउंटप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे? अकाउंट काढायचं आहे. लास्ट काय राहिला आपण? प्रॉफिट किती झालेला आहे फर्मला? प्रॉफिट ऑफ द फर्म किती हजार आहे? 60,000 आहे. क्लिअर आहे? आता यांचा रेशो कसा आहे मित्रांनो? 2:3 का 3:2 नाही, 2:3 मीन्स 2 भाग कोणाला देणार? आनंदला. आणि 3 भाग कोणाला देणार? भारतला. मीन्स इकडे कोण येईल? आनंद. आणि इकडे कोण येईल? भारत. याला किती भाग द्यायचा आहे? 2. आणि याला किती भाग द्यायचा आहे? 3. तर टोटल भाग किती झाले आपले? 5 भाग झाले. क्लिअर आहे? मग टोटल प्रॉफिट किती झाला आहे? 60,000 गुणिले किती भाग द्यायचे आनंदला? 2 भाग. कितीपैकी? 5 पैकी. त्याचप्रमाणे हे पण लिहून घेऊ. 60,000 गुणिले याला किती भाग द्यायचे? 3. कितीपैकी? 5 पैकी. द्या मग. 5 1 5, 5 1 5. 7 5 गेला 1, 1 इथे उरला, 1 इथे ठेवला. 5 2 10. हे संपलं. 1 2 3, 3 शून्य इथे राहिले. म्हणजे 12,000 गुणिले 2 बरोबर किती झाले? 24,000. क्लिअर? याला किती आला मग? 24,000. याचं बघू. 5 1 5, 5 1 5, 5 2 10. इथे पण किती येणार? 12,000 गुणिले 3 बरोबर 12 24, 32 36,000. याला किती येणार मग? 36. आता हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे का? हे कसं करणार? हे दोघं काय करायचे? प्लस करायचे. बघायचं मग. बघा 1 2 3, 3 3 0 दोघं साईडला आहे. 3 असे 3, 6 4 10, 1 हातच्या, 3 आणि 1 4 आणि 2 6. आलं आपलं उत्तर. किती आले? 60,000. अशा प्रकारे टॅली पण करायचे. आता हे काय करायचे? आनंदला 24 आणि भारतला 36,000. कोणत्या साईडला येणार मग ते? प्रॉफिट अँड लॉस. आता आपण प्रोफॉर्मामध्ये बघितलं प्रॉफिट कुठल्या साईडला येतो? क्रेडिट साईडला येतो. हे बघा प्रॉफिट बाय प्रॉफिट अँड लॉस शेअर इन नेट प्रॉफिट. काय दिलेलं आहे इथे? नेट प्रॉफिट दिलं आहे. क्लिअर इथपर्यंत? तर याप्रमाणे तुम्ही काय करू शकतात? आता ते प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करू शकतात. मग काय करणार? क्रेडिट साईडला करंट अकाउंटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आलेले आहे? आनंदला 24,000 आणि भारतला
36,000. क्लिअर इथपर्यंत. आता हे झाल्यानंतर काय करायचं असतं आपल्याला, अकाउंट क्लोज करायचं असतं. अकाउंट क्लोज करण्यासाठी अशा 2 रेषा मारायच्या. आता हे गृहीत धरा की इथे काय आहे, तुमची अमाऊंट नाही आहे. तर इथे किती 60,000, इथे किती लिहिले आपण 60, इथे किती 30, इकडे काय होतं काहीच नव्हतं. तर मोठी साईड कोणती ही आहे, तर इथे लिहिली, ही पण इकडली मोठी साईड इथे लिहिले, त्यापैकी इथे काहीच नव्हतं. मग इथून 60,000तनं शून्य गेले, किती राहिले 60,000. 30,000तनं शून्य गेले, किती राहिले 30,000. मग याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लिअर इथपर्यंत. हे अकाउंट क्लोज झाल्यानंतर हे पण हे गृहीत नका पकडू, हे जे लिहिलं आहे 60,000 54,000 हे नका पकडू. आता इथे क्लोज करण्यासाठी काय करायचं, अशा 2 लाईन मारायच्या, इथे पण अशा 2 लाईन मारायच्या. लाईन मारता येतं ना, ओके. आता इथनं काय करायचं, हे कॅल्क्युलेशन करायचं. 30 आणि 24, 30 40 50 54 आणि 6 60, आणि इथे काय आहे 36 ने 10 46 ने 5 51 ने 3 54,000. आता मोठी साईड कुठली हीच येणार. इथे 60,000 लिहिले, तसं इथे 60 लिहायचे, इथे 54,000 लिहिले, इथे 54,000 लिहायचे. आता ह्या मोठ्या साईडमधनं काय करायचे, लहान साईड मायनस करायचे. कुठलं मायनस होणार, मग हे 2 मायनस होणार, ओके. आणि यातनं परत काय मायनस होणार, हे मायनस होणार. क्लिअर आहे. मग बघा कसं मायनस होणार ते पण सांगतो. बघा ही साईड किती आहे 60,000, ओके. त्यातनं 12,000 प्लस 720, 12,720. त्यातनं किती राहिले 47,280. तर 47,280 काय करायचे इथे लिहायचे. त्याचप्रमाणे मोठी साईड काय ही आहे 54,000. 54,000मधनं 10,000 प्लस 600, 10,600 काय झाले मायनस झाले, किती उरले 43,400. ते उरलेले कुठे लिहिणार तुम्ही, इथे लिहायचे, आणि त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आलं लक्षात. याप्रमाणे हे काय झालं, फिक्स कॅपिटल मेथड प्रमाणे 2 अकाउंट झाले. क्लिअर आहे इथपर्यंत. आता आपण बघूयात फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचं कसं करायचं असतं. आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचं तुम्हाला सांगितलं आहे, हे 2 अकाउंटच्या ऐवजी एकच अकाउंट असतं. कुठलं असतं, कॅपिटल अकाउंट. आणि जे करंट अकाउंटमध्ये असतं ते इथे येत असतं, आणि जे कॅपिटलमध्ये हे जे आहे हा इथला बॅलन्स तो कुठे येत असतो, या ठिकाणी येत असतो. क्लिअर इथपर्यंत. मग काय करायचं, अगोदर सुरुवातीला बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा. नेक्स्ट सेकंड नंबर काय, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग लिहून घ्या इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती हजार आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल 6,000, आणि इथे किती आहे 3,000. सॉरी 3,000. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट बाय सॅलरी, कोणाला आहे, आनंदला, त्यामुळे इकडे काय येणार डॅश, किती आहे 30,000. आणि बाय कमिशन, कमिशन कोणाला आहे बोला, भारतला आहे, किती हजार आहे कमिशन 15,000. आपण काढलं आहे ना हे काय इथे, ओके. क्लिअर आहे इथपर्यंत. अँड प्रॉफिट अँड लॉस बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, किती किती आलेले आहेत लिहून टाका. मग किती किती आलेले आहेत असं करणार का या ठिकाणी, 1 मिनिट, ओके. काय लिहिणार मग इथे, किती इथे 24,000, इथे किती आहे 36,000. हे झालं. हे जसं तसं इथे लिहायचं आहे फ्लक्च्युएटिंगमध्ये. नंतर इथे बघायचं आहे काय लिहिणार, 2 ड्रॉइंग्स, किती हजार आहे ड्रॉइंग 12, आणि भारतची आहे 10,000. 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, किती इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 720 प्लस 600. आलं लक्षात. झालं. सर्व आयटम पुट केले. मग काय करायचं आहे, अकाउंट क्लोज करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे अकाउंट क्लोज करायचं राहतं, ओके. याच्याच समोर यायचं आहे, हे पण अशा प्रकारे 2 लाईन मारायच्या, खाली 2 लाईन, वरती 1 लाईन. क्लिअर आहे इथपर्यंत. मग करायचं कॅल्क्युलेशन. 30,000 आणि हे काय आहे 36,000. 36 आणि 30 किती आले 66, आणि 10 76, 76 आणि 5 81, 81 आणि 3 बोला 84,000. मोठी साईड कोणती हीच आहे. तर मोठी साईड काय करायचं, दोघं साईडला लिहायच्या.
नेक्स्ट 60 आणि इथे काय 30, 60 आणि 30 90 आणि इकडे किती आहे 24,000. 1,14,000 प्लस 6,000 1,20,000. किती आले मग 1,20,000. इकडली साईड किती आली मित्रांनो 1,20,000. 1,20,000. ओके, तुम्हाला बोललो मी जी मोठी साईड आहे ती काय करायची दोघं साईडला लिहायची. आता इथे किती आलेली आहे 1,20,000 मायनस काय करणार 12,000 प्लस 720 12,720 काय करणार मायनस करणार. किती राहिले 0. 10तनं 2 गेले 8, 10तनं 8 गेले 2, 10तनं 3 गेले 7. हे तुम्ही कॅल्क्युलेशन आता शिकायचं आहे. ओके, किती राहिले 1,17,280. किती राहिले इथे 1,17,280. त्याचप्रमाणे हे पण करू. मोठी साईड किती 84,000 मायनस 10,600. 0 0 10तनं 6 गेले 4, 4तनं 1 गेला 3, 8तनं 1 गेला 7. किती राहिले 73,400. आलं लक्षात. मग याला काय नाव देणार तुम्ही टू बॅलन्स काय ब्रॉड डाऊन का कॅरेट डाऊन. काय येणार कॅरेट डाऊन. हे झालं आपलं आन्सर. आलं लक्षात. अशा प्रकारे फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचे प्रॉब्लेम काय करायचे असतात सॉल्व करायचे असतात. आता बघा तुम्हाला जसं या इथे दिसतंय काय केलं मी अगोदर सर्व आता हे मी डायरेक्ट इथनं घेतलं. सपोज तुम्हाला जर हे काढायला नसेल लावलेलं तर काय करणार ही याला जशी प्रोसेस केली तशी याला पण करायची. काय करायचं आता हे कॅपिटल दिलं आहे ते जसं तसं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून लिहायचं आहे. आणि हे जे आहे इथलं करंट अकाउंटचं जसं तसं काय आहे ते इथे आलं आहे. मग यासाठी जी आपण प्रोसेस केली तीच प्रोसेस या ठिकाणी करायची जर अकाउंट दिलेलं नसेल तर. ओके, फक्त फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड विचारली असेल तर त्यावेळेस काय करायचं या ठिकाणी जसं तसं लिहित चालायचं आणि ही कॅल्क्युलेशन काय करायचे हे सॉल्व करत चालायचे. क्लिअर इथपर्यंत. आता हे कॅल्क्युलेशन येणं खूप महत्त्वाचं आहे. मेन प्रॉब्लेम जर इथे झाला तर हे काय येत असतं अकाउंट व्यवस्थित जमत नसतं. क्लिअर इथपर्यंत तुम्हाला आय होप तुम्हाला सर्वांना कळालं असेल. आता तुम्ही काय करायचं आहे एक लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 2 काय करायचं आहे क्वेश्चन नंबर 2 होमवर्कला घ्यायचं आहे सॉल्व करायचं आहे. आलं लक्षात. आणि तुम्ही जर तो सॉल्व केला असेल तर माझं डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिला आहे मी त्याच्यावरती तुमचे फोटो काढायचे पिक काढायचे ते प्रॉब्लेम सॉल्व केलेले याचे आणि ते मला व्हॉट्सॲपला सेंड करायचे. आणि मित्रांनो तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना कोणालाही पाठवा. ओके, क्लिअर आहे. आणि जर क्लास जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. एकदम क्षुल्लक फी ठेवली एकदम कमी फी ठेवली. आणि विकास अकाउंटन्सीमध्ये मराठी मीडियमसाठी स्पेशल बॅच असेल मराठी मीडियमच्या पोरांसाठी. इंग्लिश मीडियममध्ये मराठीमधून शिकवण्यात येईल प्लस वेगळ्या बॅचमध्ये इंग्लिश मीडियममध्ये हिंदी प्लस इंग्लिशमध्ये शिकवण्यात येईल. म्हणजे असे टोटल किती बॅच असतील 3 बॅच असतील. आलं लक्षात. बघा मराठी मीडियमसाठी मराठीत बुक असेल. मराठी मीडियममध्ये काय केलेलं असतं मुलांनी मराठीत घेतलेला असतो विषय. क्लिअर. अँड इंग्लिश मीडियममध्ये काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं असतं इंग्लिश मीडियममध्ये घेतलेलं असतं. बट इंग्लिशमध्ये व्यवस्थित कळत नसल्यामुळे मी ते काय ठेवलेलं आहे मराठीत एक्सप्लेनेशन ठेवलं आहे. आणि जे इंग्लिश मीडियम घेतलं आहे बट ज्यांना मराठी येत नाही तर त्यांच्यासाठी कुठली लँग्वेज एक हिंदी अँड प्लस इंग्लिश. आलं लक्षात. अशा प्रकारे काय असेल तुमचे स्पेशल बॅच चालतील. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू.